विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली कोरमेल श्री ज्ञानी तुकाराम बोला जीवा मुक्ता भवती साकुल भगवान श्री अपने सहित वस्तु को जो जनावे सो विशेषण कहिए है। आपल्या धर्माचं ज्याचं ज्ञान करू देतो त्याला विशेषण म्हणावं। जैसे कुंडल वाला पुरुष आया है, हो या स्थान में पुरुष का कुंडल विशेषण है। हो काहे ते अपने सहित पुरुष का आगमन कुंडल जनावे है। हो कुंडलवाला पुरुष म्हणून तर कुंडल त्याचं विशेषण झालं। हे कुंडलवाला पुरुष आला, कुंडल त्याचं विषय म्हणजे आपला धर्म असं त्याचं ज्ञान करून त्याला काय म्हणत विशेषण, आणि तो विशिष्ट कुंडल विशेषण कुंडलवाला विशिष्ट, ते थोडं फरक तर विशेषणामुळे विशिष्ट म्हणतात। नील रूपवान घट को मैं देखू हूँ, या स्थान में भी नील रूप घट का विशेषण है। तैसे अंतकरण भी कर्ता भोक्ता जो जीव चेतन ताका विशेषण है। हे सिद्धांत आहे। आता नील घट हा नील हे घटाचं विशेषण आहे, घट हा विशेष आहे, पण संबंध असल्यामुळे नीलो घटा म्हणजे विशिष्ट आला। तसं आता हे गडप सिद्धांत हा मोठा बघ किती गोड चिंतन आहे, पण काय करावं हे माणसं निव्वळ काही कशात नसतात। अरे खरी किती चिंतन मजा आहे, साधूंचं घर किती खोल किती सुखाचं आहे बरं, का कळू नाही, कळत नाही माणसाला, कळण्याचं मग ही दुप्पट ना। राजभर थोडं मी सांगणार आहे, पण ते डोकं माझं तापत असतं, पण विषय सांगणार, विषय नाही, विषय कधी जायचा नाही, सर्व विषय असा ते अंतकरण हे विशेषण आहे, आणि अंतकरण विशेषण आहे ते आपल्या धर्मीचं ज्ञान करून येते। आता जीव धर्मी आहे, अंतकरण विशेषण आहे, पण साक्षीच्या संबंधाने अंतकरण साक्षी हे ते अधिष्ठान आहे, आणि त्या साक्षीचा न संबंध न कळल्यामुळे अंतकरण हे उपाधी आहे असं न कळल्यामुळे ते अंतकरण विशेषण झालं, आणि ते अंतकरण विशिष्ट म्हणजे तिथं जीव आहे। जीव आता साक्षी उपहित आहे, साक्षीला विशेषण नाही, पण साक्षी ही उपहित हे कळत नाही, आणि म्हणून अंतकरण ते धर्म त्या जीवाच्या ठिकाणी वाटतात, कारण साक्षीचा तर संबंध नाही, पण साक्षीचा प्रतिबिंब त्या अंतकरणात पडलंय, मग अंतकरणात पडलं तो झाला विशिष्ट जीव, आणि अंतकरण त्या विशिष्ट जीवाचं विशेषण आहे, आणि साक्षीचे आहे उपाधी, पण हे कळत नाही, म्हणून विशेषण त्या जीवाच्या ठिकाणी त्याचे आपले धर्म घालते। आता कोणते धर्म आहेत अंतकरणाचे विशेषच्या ठिकाणी, विशिष्टच्या ठिकाणी कर्ता भोक्ता सुखी दुःखी स्त्री पुरुष काम क्रोध हे सगळे विशेषणाचे धर्म आहे। म्हणून आता हे तर तुम्ही ज्यावेळेस तुमचे धर्म तुमच्याशी वाटतात त्यावेळेस तुम्हाला काय म्हणावं लागेल, त्याचा व्यवहार कसा होतो, तर मी सुखी मी दुःखी, आता मी सुखी मी दुःखी आहे, आता मी ही साक्षी आहे, पण न कळल्यामुळे मी सुखी मी दुःखी विशेषणाचे धर्म अंगावर घेतले, साक्षी मी आहे असं न कळल्यामुळे, म्हणून साक्षी न कळल्यामुळे त्या जीव त्याच्यावर आरोप आला,
तो झाला विशिष्ट जीव. आणि विशिष्ट जीव झाल्यामुळे त्या विशेषणाचे धर्म येतात त्याच्यावर. कोणाचे अंतःकरणी विशेषण न कळल्यामुळे साक्षीचं पण विशेषणचा व्यवहार जीवाकडे असतो. साक्षीला व्यवहारच नाही. साक्षी आपलं सगळं वेगळं आहे, पण मी साक्षी असं न कळल्यामुळे त्या साक्षीचं प्रतिबिंब अंतःकरणात पडल्यामुळे त्या अंतःकरणात धर्म सुख दुःख हे सगळं त्याला आहे जीवाच्या ठिकाणी. आणि मग तिथं आता एकदा अंतःकरण धर्म काय बोलायचं का, सगळं अंगावर सुख दुःखाधिक. काहे ते कारण अंतकरण सहित चेतन को कर्ता भोक्ता रूप करिके अंतकरण जनावे हे. अंतःकरण चेतना काय म्हणते, मी करता, मी भक्ता, मी सुखी, हे सगळे धर्म कोणाचे आहेत. अंतकरण विशेषण कशामुळे वाटतं, अंगावर. कशामुळे घेतलं अंगावर, न कळल्यामुळे. मग कालचा विषय लक्ष, अविवेक आणि विवेक. अविवेकाने अंतःकरण विशेषण वाटतं आणि विचारांनी अंतःकरण उपाधी आहे. वास्तविक अंतःकरण मागाचा विषय अंतःकरण उपाधी होते म्हणून किती मजा झाली. आणि ते विशेषण असतं तर धारा लागल्या असत्या. ही शक्ती आहे बघ, कळत असलं तर. हो, प्रसंग परमार्थ हित काम करीत असतो. तसं नाही हे. तर आता अंतःकरण अविचारामुळे विशेषण वाटतं. वास्तविक साधूंच्या विचारानं अंतःकरण कसं आहे, उपाधी कशी करीत असते, आपले धर्म उपयुक्त न घालता उपयुक्ताचं ज्ञान करून देते. आणि विशेषण आपल्या धर्माचं ज्ञान करून देते, पण विशेषण नाहीच. पण अविचारामुळे विशेषण वाटायला लागलं. याते संसारिक का अंतःकरण विशेषण हे. कुणाचं आहे का नाही, किती गंमत आहे. मग संसारिकचं अंतःकरण कसं आहे, विशेषण. आणि संसारिकच्या अंतःकरणाचं एक एक विशिष्ट गुण कोणता आहे, चिंता नव्हता. त्याच्या नंबर समूह नव्हता. त्याच्या नंबर काम क्रोधाधिक. हे सगळे विशेषणाचे धर्म विशिष्टावर परिणाम होतात. विशिष्ट हे लक्षाचं विशेषच आहे, पण न कळल्यामुळे त्याला जीवदशा आली विशेषणामुळे. आणि एकदा जीवदशा अंतःकरणाचं विशेषण धर्म घेतलं तर त्याला बोलायला सुद्धा कमी. ते सांगू का, डोक्यावरचे केस किती दाट आहेत. त्याच्या लाखो पट्टीनं वासनारूपी जाळं त्या अंतःकरणाचं जीवाच्या ठिकाणी बसलं. आणि मग त्याने सगळं त्या जाळीत गुंतलं. सुख दुःख हे सगळं आलं. म्हणून हे आहे विशेषण. पण कोणत्या दृष्टीनं, अविचाराच्या दृष्टीनं. आणि विचाराच्या दृष्टीनं ते कसं आहे. चला याते यह सिद्ध हुआ अंतकरण विषय वृत्ति चेतन और अंतकरण संसारी कहिए है. म्हणून अंतःकरणात ठिकाणची वृत्ती आणि अंतःकरणात ठिकाणचे संस्कार, त्याला संसारिक म्हणावं. संस्कार आहे ना, संसारी म्हणजे जन्म मरणवान. सगळं संसारी म्हणलं की जन्म मरण. अगोदर हे लक्षात घ्या, संसार ही शब्द ज्ञानोबा रायाने उपजने आणि निमजणे हे 7 जे का म्हणणे या 9 संसार बोलू दे. जन्म आणि मरण हे जर खरं मानलं तर याला संसार म्हणायचं. उपजणे आणि नेमणे हे 7 जे का मानणे या नाव संसार. मग जन्म आणि मरण जर खरं वाटत असेल ती संसार. आणि मग त्या संसारामध्ये सगळे धर्म आलेच की. पण हे कशामुळे, अंतःकरणामुळे. अंतःकरण कशामुळे, विशेषणामुळे, अविचारामुळे. मग विशेषणामुळे त्याला जन्ममरण येतं. आता जन्ममरणमधलं मग आता किती सांगू इतकं थोडंच. राग द्वेषादी क्लेश संसारी विषय हे. मग राग द्वेष क्लेश म्हणजे दुःख हे कोणाच्या ठिकाणी आहेत, संसारिकाच्या ठिकाणी. संसारिक जे जीव आहे त्यांच्या ठिकाणी. ज्यांना जन्ममरण आहे, ज्यांना जन्ममरण कळत नाही त्याच्या ठिकाणी अंतःकरणाच्या ठिकाणचे असणारे संसारिक जन्म, ते सुख दुःख शोक क्लेश हे सगळे तिथंच आहेत. कोणाकोणाचे रे, कोणाकोणा ठिकाणी. पंडित, विद्वान, कीर्तन करणारे, समाधी लावणारे, त्रिकाळ ज्ञानी, सोने डोंगर करणारे,
ह्याच्या ठिकाणी हे हो हे लौकिक व्यवहार नव्हे हा. ज्या त्या लघवीनं डोंगर सोन्याचा होतो त्यांच्याकडे हे ज्यांच्या संकल्पने जग हातात येतं त्यांच्या ठिकाणी हे काय क्लेश 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 म्हणजे दुःख कोणाच्या ठिकाणी हे संसार निर्जीवाचे त्यांना नाही आम्हाला बोलायचं. समाधीला लावणार त्याला क्लेश आहे, देवाला बोलतो त्याला क्लेश आहे, शास्त्रीय पंडित आहे त्याला क्लेश आहे, स्वर्गाला गेले त्याला क्लेश आहेत. का विशेष नाही म्हणून. आता ह्याच्या पुढे जाऊन सांगू अज्ञान कार्य अंतकरण ती सत्य म्हणून. अंतकरण जर दर्शी ठरलं तर आणि अंतकरण दर्शी काऊन ठरेल मी साक्षी असं कळेल तेव्हा. आणि जर नाही साक्ष कळेल तर अंतकरण आणि त्याचा पण क्लेश आहेत का नाही कोणाकोणाला क्लेश आहेत त्याला पाठीमागे. देवाचे शरीर सुख दुःखाचे आहेत का नाही, देवाचे शरीर पाप पुण्याचे आहेत का नाही, पशु पक्ष्यांचे माणसाचे. आता माणसाच्या फरक काय पशुचाच फरक काय आणि देवाचाच फरक काय. पशुच्या ठिकाणी पशु पक्षी आले त्यात सगळे आले त्याच्या ठिकाणी अधिक पाप पुण्य कमी आणि स्वर्ग ठिकाणी अधिक पुण्य पाप कमी तरी पण तिथे सुख दुःख आहे का एक अंतकरण विशेषण नाही म्हणून. और साक्षी विषय नाही आणि साक्षी ठिकाणी मात्र नाही काहीच नाही म्हणून रे. अरे बघ ही संधी नेहमी अंतकरणावर पुढे ठेवावं लागतं आणि आपण आपलं ज्ञानकून मोजावं लागतं. आपण आपलं ज्ञानकून जर मोजलं ना तुला शब्द कुठलाच शब्द निर्माण नाही होणार तुझ्या समोर. ही अशी एक शक्ती आहे, अशी एक तुझ्या मूळ स्वरूपाची शक्ती. तू जर साक्ष करून जर राहिलास तर कुठला शब्द अंतकरण ते कळू शकत नाही. ही शक्ती आहे याच्यात आणि ते जर नाही कळलं तर मग मात्र सगळं सुख दुःखाचा व्यवहार. मग त्या दुःखाला पारावर नाही साधूंच्या विचाराने. संसारिका भी जो विशेषण अंतकरण है ताके विषय है और विशेष जो चेतन ताके विषय नाही. जे विशेष असणार संसार ठिकाणी विशेष असणार म्हणजे हे सुख दुःखाला जाणत असून बी त्या विशेषाच्या ठिकाणी नाहीच पण न कळल्यामुळे माझे वाटतात. हो न कळल्यामुळे माझे वाटतात न कळल्यामुळे. मग आता विशिष्टाच्या ठिकाणी त्याचे धर्म आहेत का नाही विशेषणाचे कोणते कोणते आहेत जन्म मरणाधिक जन्म मरणाधिक. आता ह्याचा विस्तार किती करतात कमी. त्रिभुवनाधिक 4 वर्ण स्त्री पुरुष बालपण तरुणपण हे सगळे विशेषणाचे धर्म आहेत. पण हे कशामुळे न कळल्यामुळे. काय कळलं नाही मी साक्षी असं न कळल्यामुळे. मग ते विशेष कोण आहे साक्षी पण त्याला विशिष्ट का म्हणायचं अंत्यकरणाचा संबंध कल्पित आहे म्हणून. आणि त्याच अंत्यकरणाचे धर्म ज्यावेळेस त्याच्या अंगावर घेत त्यावेळेस तो जीव झाला. मग त्या जीवाच्या ठिकाणी किती वेळा जन्म येऊन किती व्हावे फजित मग ते सगळं आलं त्यात. विशेष त्याच्यावर टीके जाके आश्रित होय के विशेषण रहे तो विशेष भाग कहिए. ज्याचा आश्रित करेल त्याला विशेष म्हणावं विशेषण त्याचं आश्रय म्हणतं. आता इथं तांबडा घोडा तांबड्या घोड्याचं विशेषण आहे पण घोड्याचं आश्रित राहत आहे. घोडा हा विशेष आहे. आता इकडं तू कसा आहेस आता इथं विशेष कोण आहे तर विशेष चेतन आहे आणि त्या चेतनाचं अंतकरण राहत आहे. पण त्या विशेष न कळल्यामुळे त्या विशेषणाचे धर्म येतात अंगावर. चला विषय कशावर चालला विषय कशावर चालला तो प्रकरण चाललं अधिकारी विषय जीव ब्रह्म नेमकं प्राप्तीची जोडीची वेगळं आहे. काय ते संसारी विषय विशेष जो चैतन्य भाग ताका साक्षीचे भेद नाही. म्हणजे संसारामध्ये जे असणार ते त्याचा विशेष साक्षात अजिबात भेद नाही. पण एक वाईट सांगतात गुरुजी सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू हे भ्रांताचे काम विषयावर. आता साक्षी चेतन ज्ञानस्वरूप सगळ्या अंतकरणात ठिकाणी आहे. इथपर्यंत आपण आलो
पण भ्रांताचे काम म्हणजे अविचारी पुरुषाला भर कशाचा भ्रांताचं काम विषयावरी हे सगळं आलं ना. मग आता विशेष्य आहे ते साक्षीच आहे, पण अंतःकरणाला आश्चर्य झालं म्हणून तर विशेष्य म्हणतं आणि साक्षी ठिकाणी काहीच नाही. उपाधी जरा लांब असते. साक्षी आता तुला कोणतं सांगतो तुला एक गुरु सांगा. जिथं ममत्व ते विशेष नाही, जिथं कर्तव्य तिथं उपाधी आहे. ते कळलं थोडं विचार आहे. जिथं ममत्व आहे ते विशेषण आहे आणि जिथं कर्तव्य आहे ते उपाधी आहे. आता कर्तव्य कोणतं विशेषण कोणतं हा ना. विशेषणचं चरण सांगतो बरं का. ते विशेषचं वेगळं पण चरण आपलं आपल्या आता कनोळा आणि का बाळा पण नाही हे विशेषण झालं. आणि आले भागाचे करून नाम तुझे उच्चारतो तिथे उपाधी झाली. तसं आता इकडे अंतःकरण प्रसंगाने व्यवहारात पाहत असताना आपण त्याला जाणतो त्यावेळेस ते झालं उपाधी आणि ते अंतःकरणाचे धर्म आपल्या अंगावर आले ते झालं विशेषण. म्हणून सांसारिक लोकांचं अंतःकरण विशेषण आणि विशेष ही साक्षीच आहे. त्यात काही फरक नाही. कारण एक ही चैतन्य अंतःकरण सहित संसारी है. एक ही चैतन्य एक म्हणजे साक्षी विशेष हे एकच चैतन्य आहे. अंतःकरण सहित अंतःकरणाचं तेच चैतन्य संसारिक आहे. मग किती वेळा जन्म किती वेळ फजित जीव आलाय आणि जीव हे चैतन्यच आहे. पण जीव हा चैतन्य आहे पण अंतःकरण उपाधी ठरली तर आणि अंतःकरण विशेषण जर ठरतं मग जन्म मरण सुख दुःख किती वेळा जन्म हे सगळं आलं त्याच्याकडे. म्हणून व्यवहारात सुद्धा माऊली म्हणते बघा खूप चिंता एरवी होई तोच आहे. एरवी जर पाहिलं तर तुम्ही चेतनच आहे. एरवी होई तोच आहे. परी पण काय त्याची बुद्धी त्याची नाही, बुद्धी त्या योग्यतेची नाही, बुद्धी इकडे खाली आली. म्हणून बुद्धी जर स्वरूपाला पाहिलं तर ते उपाधी ठरते आणि जर व्यवहारकडे आले तर ते बुद्धी विशेषण ठरते. म्हणून एरवी व्यवहारामध्ये सुद्धा चैतन्य आहेच. चैतन्याचा संबंध असला तरी चैतन्याला विकार नाही, तर पण हे मी चैतन्य असं कळत नसल्यामुळे तिथं विशिष्टपणा आल्यामुळे मग ती सगळे धर्म आले न कळल्यामुळे. म्हणून ज्ञानेवी जे बुद्धिभेदाशी चला. और अंतःकरण भाव त्यागी के साक्षी कहिए है. आणि अंतःकरणाचा जो भाव आहे ते जर बाजूला ठेवत त्यात त्याग जर केलं ते साक्षीच. आणि अंतःकरणाचा धर्म अंगावर घेतला तर तेच जीव. पुढीलाचे ओझे आपला माता घ्यायचे भार का दाटायचे धनुर्धरा हे अर्जुन ना. पुढील म्हणजे अंतःकरण तुझं आहे आणि ते अंतःकरण जर अंगावर घेतलं त्याचं धर्म सहज ओझ होणारच की. पुढीलाचे ओझे काय म्हणलो मी आता मी पुढीलच ओझे आपल्या माता घ्यायचे मग त्यात अहमपणा घेतला मग भार का दाटायचे धनुर्धरा असं ना. गंमत आहे का नाही. आता इथं सांगू का गंमत घ्या लक्षात. आता सात्विकपणामुळे आम्ही आपलं म्हणायला लावलो का नाही, म्हणून मन चिंतन केलं का नाही. सात्विकपणामुळे हे आपलं आहे त्याचं चिंतन होईल हे झालं विशेषण. पण त्या काळी जर साक्षीच पाहिलं मरण तिकडे काय झालं कोणाची अशी मौज आहे. पण सात्विक मोह हित आला बघ. पण सात्विक मोह जर कर्तव्याच्या दृष्टीने उपयोगाचा आहे, मोहाच्या दृष्टीने उपयोगाचा नाही. परमार्थ ही तर पदोपदीच जर तुम्ही साधूंच्या विचारात जर राहिलात पदोपद तुम्हाला दुनिया समोर येतील. सुख काय दुःख काय पण ते अंगी झालं पाहिजे. अंगी म्हणजे तो रामकृष्ण ठसांचे दिशा आत्माराम जसा ठसाव म्हटलं जातं परपंच ठसाव म्हटलं की अंतःकरणात किती अंतःकरणात ठसाव म्हटलं नको त्याचा विपरीत अर्थ होईल सांगत नाही. परंतु सगळे त्या ठसामध्ये वाचण्यामध्ये
माझ्या पणामध्ये मी पणामध्ये विनाकारण दुःख भोगावं लागेल हे ठसायचं. आणि यांचं काही खरं नसतं. देह पंचमहाभूताचा ईश्वराचा संकल्प तुझी राहते चाललेली काय तुझ्या याच्यात. पण कुठे आहे काय कम मत आहे. काय चाललं मी काहीतरी बोलतो का. काय विषय चालला. संसारात असताना सुद्धा त्या अधिष्ठान चैतन्य अधिष्ठान असणार साक्षी ते विशेष तिथं जरी असलं तरी त्याचा याचा काही संबंध नाही. पण हे जर कळलं तर जीवनमुक्त आणि हे जर नाही कळलं तर दुःखी. काय ते सगळं सोपं आहे. चला याते म्हणून साक्षी का और संसारी के विशेष भाग का भेद नहीं. साक्षी आणि संसारीचे विशेष्य कोण. चेत चेतन त्याला जीव म्हणा. जीव हे विशेषच्या दृष्टीने साक्षीच आहे. ज्या काली जरा हे बाळ विचाराचा विषय आहे. ऐकताना गोड वाटतं पण विचाराचा विषय. ज्या वेळेस अंतःकरणाची वळवळ सुखाची दुःखाची विषय वाचण्याची ही सगळं कळतंय. हो तिथं ते जेव्हा हे सगळं कळतंय. परंतु अभ्यास किंवा दैवी संपत्ती नसल्यावर दुःख भोगते. अरे काय सांगू तुम्हाला कळणार रे खरं कळणार झालं. असं एक चिंतन सांगतो. गुरुजीने सांगितलं आम्हाला आश्रमामध्ये कन्या आश्रमामध्ये ते पाय कुंडलीकर आहेत ते आश्रमातून येताना नसेल पाहिलं भोपळपुरा तिथे एक कन्या आश्रम तिथे सांख्यशास्त्राचे संन्यासी होते. सांख्यशास्त्राचे संन्यासी होते आणि दादांनी सांगितलं गुरुजीला अधिक विद्यार्थी जा तिथे स्वामी त्यांचं दर्शन झालं. आता भावना असती त्यामुळे दादा म्हणजे तुम्ही असतं मला कळतं मी सांगतो ऐका फक्त. ते वेगळीच असतं. मला काय तुमची भावना मला कळत नाही का पण मी सांगतो ते ऐका जा. गेले गुरुजी इथे संन्यासी महाराज बसले होते. कशावरून व्यवहार असताना सुद्धा ते विशेष साक्षी आहे याच्यावर बोलावं लागलो. आणि गेले दर्शन ते केलं. त्यांनी विचारलं कोण तुम्ही कुठले काय ते म्हणजे हां साखरे महाराज वा खूप छान आहे पण सांख्यशास्त्र कळल्याशिवाय वेदच कळत नसतं बरं का. सांख्यशास्त्र कळावं लागतं. सांख्यशास्त्र तुम्हाला वर्तमान कालामध्ये देहातून मनातून वेगळं ठरवत आहे ते. आणि हे जर वेगळं कळलं तर वेदन कळायला काहीच एवढं नाही. आणि तितक्यात त्या स्वामीला देहाचे उबाळ आले जमा होता. आणि जमा हा एक रोग आहे तो फार कठीण आहे. एकदा उबाळले राहील ना डोळे पांढरे असतात काही कळत नाही असं आहे. तरी पण एवढ्या अवधीमध्ये त्या स्वामीला उबाळ आले हात पाय खोडू लागले अवताने पाठवून पडले आणि ते उबाळ गेल्यानंतर पुन्हा हसत राहिले. पोरं कळलं का असं जरी व्यथा झाली तर मी त्याला बघत होतो काय मजा आहे कशा शरीराची व्यथा होती मी त्याला बघत होतो. ही आहे सांख्यशास्त्र. कोणत्याही दुःखामध्ये आपल्या पद्धतीने बाजार सरकायचं नाही. मी साक्षी चेतन आहे. शरीराची कशा व्यवस्था पावल्या त्या करू चेष्टा निश्चित द्रष्टा बस कुठे सांगा. संसार कालीही साक्षी विशेष्य त्याला संसाराचा काही संबंध नाही. त्याचा याचा काही संबंध नाही. तरी पण हे जर नाही कळलं तर मग त्या फजितीला जोडा नाही. त्या फजितीला जोडा नाही. मग त्याच्यावर किती मला विस्तार करता येईल पण गरज नाही झाली. हीच वेळ साक्षी ही विशेषच आहे. पण हे न कळलं तर अंतःकरण धर्म जन्मवर्णिक संसारिक मोह आदिक हे सगळे अंगावर येतील आणि दुःखाचं डोंगर पडावं लागेल. पण विशेष जे त्याला काही अंतःकरण विशेषणाचा मग आता हे तर तुम्ही विशेषमध्ये राहता का साक्षीमध्ये राहता. तुम्ही विशेषमध्ये राहता का साक्षीमध्ये राहता. नाही कळलं तर मी सांगतो पण प्रयत्न करा. तुम्ही विशेषमध्ये राहता का साक्षीमध्ये राहता. तर जर विशेषमध्ये राहिला तर अंतःकरण हे विशेषण त्याचा आश्रय झाला. आणि उपाधी जर साक्षीमध्ये राहिलात तर अंतःकरणाचा उपाधीचा इतका काही संबंध नाही. साक्षी झालात अंतःकरण उपाधी ठरले आणि विशेष म्हणलात तर अंतःकरणाचा आश्रय ठरला.
आणि ते विशेषण जर नाही कळलं तर मग ते अंतकरण झालं विशेषण. आणि विशेषण झाल्यानंतर मग त्याला काही जोडा नाही. हां त्याला एकच समाधी गुरु. एकदा लग्न झालं मग नाते गोत्राचा पसारा किती लागून असतो. तसं एकदा अंतकरणाला मी म्हणलं प्राण माझा, इंद्रिय माझे, नामरूप माझं, हे सगळं माझं. मग माझं माझं म्हणता म्हणता मग म्या होतं, मग मी अंडरच होते. असं मग जो ब्रह्मा आहे का नाही विषयाच्या चालला आपला जो विशेष भाग में क्लेश अंगीकार करे तब साक्षी में भी अंगीकार करने होवेंगे. आता शंका आहे, जर विशेषच्या ठिकाणी विशेष ही साक्षीच आहे, विशेष ही साक्षी, त्याच्या ठिकाणी जर अंतःकरणाचे सुख दुःख धर्म त्या विशेषच्या ठिकाणी जर मानले तर साक्षी ठिकाणी मानावं लागते. पण विशेषच्या ठिकाणी जर नाही तर विशेष त्याचं साक्षीचे त्याला कुठलं राहील. असं गमत आहे. और साक्षी सर्व क्लेश रहित है. हेच एक गमत सांगतो. एक थोडं एक दिवशी मला चरण आठवलं. एकदा काय झालं, रामप्रभू सीता विशेष ह्याच्यावर विषय महत्वाचा मी पुन्हा सांगणार आहे. आणि रामप्रभू सीता लक्ष्मण हे सगळे चालले आणि काही प्रसंग नाही. त्यांचे पाय पूजेची वेळ आली रामप्रभूची. ते कोळी पाय पूजत होता. आता ते झालं ते दोघांचे पाय पूजते. सीताही पाय पूजत होते रामप्रभूचे आणि लक्ष्मण. पण प्रसंग असा आला, आता ह्या तिघापैकी कोणाला तरी दोघांनी हात पायावर ठेवले. हां रामकृष्ण बरोबर. तर सीता माता आणि रामप्रभू हे एकत्र या दोघांचे पाय पोजायला लागले. तो लक्ष्मण आणि कोळी पलीकडून घालत ना दिसरे होतं पलीकडून. बोलू विचारलं तर कोणचे पाव अच्छे आहे. तर ते काय म्हणतो ए पाव अच्छे. म्हणजे सीताच्या पायामुळे ते रामप्रभू पाय अच्छे चांगले. ए पाव म्हणजे हे पाय चांगले आणि ते पाय चांगले. आता ही पाय चांगले विशेष रामप्रभू पाय साक्षी. लक्षात ए पाव अच्छे. या पायामुळे ते पाव चांगलेच. तसं विशेषमुळे साक्षी पाहायला चांगलाच आहे. विशेष साक्षीच आहे म्हणजे एक पाव अच्छे. लक्षात आलं का. मग सीतेच्या पायामुळे रामप्रभूचे पाय चांगले. सीतेचे पाय चांगले म्हणजे रामप्रभूचे पाय चांगले. तसं विशेष हे चांगलं म्हणजे साक्षी पहिला चांगला आहे. लक्ष येतं का. आता हे जर मग आता विशेष साक्षी आहे की नाही, मग विशेषणाचा आश्रय आला की नाही. आणि जर विशेष अंतःकरणाचा आश्रय नसून विशेषण जर वाटलं तर मग त्याला जोडा नाही फजितीला. मग त्याला फजितीला जोडायला मग बहुताची संगती आणि बहुपावलं फजिती. बरे केले नंद बाळे माग गेल्याचे तोंड काळे. बहुताच्या संगती मनाच्या संगतीने फजिती, बुद्धीच्या संगतीने फजिती, इंद्रियाच्या संगतीने फजिती. फजिती म्हणजे दुःखाचा पत्ता सुखाचा पत्ता नसणं एक नाव फजिती आहे. जिथं दुःख सुखच नाही ती सगळी फजिती असते. चला काय तर सांगतो का मी. यह वेद का सिद्धांत है. ही वेदांचा सिद्धांत विशेष साक्षी आहे. विशेषाला सुख दुःख धर्म नाही. हे सुख दुःख धर्म अविचाराने अंतःकरणाचे असून अंतःकरण अविचाराने माझं म्हणलं म्हणून त्याला विशेषण म्हणले जाते. आणि सगळे धर्म असतात ते अंतःकरणाचे विशेष नाही तर साक्षी तर कुठले आलेत. चला याते संसारिक के विशेष भाग में क्लेश नाही. मग सांसारिक जे असेल विशेष भाग त्याच्या ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही. आता कसं है ना प्रत्येक जण हे दुखतंय ते दुखतंय असं होतंय तसं होतंय. या काळी सुद्धा सूक्ष्म जाणीव आहे की नाही. त्या जाणीवीमुळे त्या शरीराचे मनाचे सुख दुःख कळतात का नाही. मग ते विशेष आहे. आणि सुख दुःख जर अगदीच लांब वाटलं तर तेच विशेष साक्ष आहे. त्याचा काही फरक नाही. म्हणजे सगळे क्लेश कोणाचे आहेत.
हा का नाही अंतःकरणाचे विशेषणाचे विशेष तिथं असून सुद्धा त्याला नाही. त्याला एक दृष्टांत देतो. दृष्टांत असा सांगतो तुम्हाला. त्यात असून त्याला संबंध नाही. हा लक्षात आलं. गुरुने सांगितलं. काय चिंतन खूप. पाण्यामध्ये दगड असल्यावर किती दिसून भिजर त्याच्यात पाणी शिरल. दगड असतो की नाही पाण्यात. मग आता दगड पाण्यात जरी असला पाणी शिरल हे चांगलं कळलं पाहिजे. पाण्यात नाही का पाणी त्यात नाही. तसं संसारात असावं का संसार म्हणत असावा. नाही मी चरण सांगतो. देव अशी चित्ती त्याची घडावी संगती. आईशी आवडीचं म्हणा देवापूर्व असणं. मग मना देव चित्तात नाही का हृदयात नाही. तर संसारिक जीवाच्या चित्तात देव नाही हृदयात देव आहे. देव अशी चित्ती ना. मग आता तिथं हृदयात असून बी त्याला काही उपयोग आहे का. मग आहे का त्याचा उपयोग काही. आणि तिथं जर चित्तात देव असला तर संसार चित्तात नाही. चित्तात चेतन जर असलं तर सुख दुःख आहेत का. मी माझं पण आहे का. देहबुद्धी आहे का. जर चित्त चेतन असेल तर मग देव अशी चित्ती. आता हे तर कसं त्याला सूक्ष्म सांगतो. चित्त मी चेतन साक्षी चिंतन करते का कोण. चित्तच मी चेतन मी साक्षी असं चिंतन करतोय. चित्तच मी साक्षी चेतन असं चिंतन करतोय. आणि त्या चित्तात जर हे चिंतन नसलं तर त्या चित्तामध्ये सगळा प्रपंच येतो. आता समजा आता हे तर तुम्ही आहेत. आता हे ऐकायला लागलात. हे चित्तामध्ये विषय बसायला लागला का नाही. इथपर्यंत तुम्ही आलात. आता हे तुम्ही उठून जर गेलात चित्त कुठे जाईल. चित्तात काय येईल समोर विषय येईल. मग चित्तात ते विषय आले की मग त्याचे धर्म तुम्हाला भावावं लागतील. आणि इथे चित्तात जर देव ठेवलं तर चित्तात मी साक्षी असं जर म्हणलं तर आहे का काही जमते का नाही. विषय कसं सांगायला लागलो. त्याच्याशी संबंध असू नये. त्याला काही सुख दुःखाचा संबंध नाही. दगड पाण्यात असू नये. दगडामध्ये पाण्याचा प्रवेश नाही. तसा हा महात्मा जगात असू नये. जगाचा त्याचा संबंध नाही. जग त्याच्या मनामध्ये नाही. त्याच्या मनामध्ये काय देव अशी चित्ते. त्याच्या चित्तात केव्हा त्याच्यापेक्षा प्रबळ ठरतो. मी त्या कधी कीर्तन करत नाही पण चिंतन साठवीला हरी जी हृदय मंदिरी. ज्याने हरी हृदय रूपी मंदिरात साठवला त्याशी सरले एरझार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कशी भय चिंता. इथं आता विशेष तिथं असून सुद्धा विशेषणाचा संबंध नाही. साठवीला हरी जे हृदय म्हणजे अंतःकरणात. अंतःकरणामध्ये साक्षी चेतन साठवला त्याची सर्व एरझार. त्याला जर म्हणून चुकलं त्याला क्लेश नाही. आणि हरी आला होता त्याला मी साक्षी असत जर निश्चय त्याला भय आणि चिंता नाही. मग कशी भय चिंता. भय का नाही. एक साक्षी दुसरी वस्तू नाही म्हणून. चिंता का नाही. जगत मी ठरलं म्हणून आहे का नाही. हे शब्द नाही साधूंचे अनुभव आहेत. साधूंचे जीवाच्या कल्याणाकरता भूमिका प्रकट करून दाखवल्यात. मग हरी ज्याच्या हृदयात नाम अंतःकरणात मी साक्षी चेतन आहे असं जर म्हणलं. आता ह्याची खूप भूमिका गुरुजी मोठी सांगते. मग आपण तुम्हाला कळेल एवढं सांगायला लागलो. तर भय आणि चिंता नाही त्यावर. आणि ही सुटलं की तुम्हाला भय बी आणि चिंता बी. डॉक्टर झाला तरी मास्टर झाला तरी प्राध्यापक झाला तरी वकील झाला तरी जज झाला तरी पंतप्रधान झाला तरी भय आणि चिंता आहे की नाही. कशावर सांगतो तुम्हाला. नीट आहे का. कुणा टिंगल नाही. कुणाचा हितपोर विषय नाही. वस्तुस्थिती आहे. वेदांत ही वस्तुस्थिती आहे. गुरुने सांगा
संरक्षण खातं कसं करणार? भीतेच नाही. हां भीतेच नाही. आणि आमच्या ज्ञानरात उभं राहायला काय डोकं ठेवावं जागेवर. पंतप्रधानाला तोफ काय काय पोलीस गाड्या काय किती कशामुळे संरक्षण बरसायचं नाही कोणाला. आमच्या ज्ञानराजाला तुकोबाराला नाथ महाराजाला गोरोबाकाला सावता महाराज काय पण यम आलं का त्यांच्याकडे. आणि यांचं संरक्षण असलं तर यम येईल का नाही. ही परमात्मा ब्रिज आहे कळलं तर. हां तुमच्या जगत पंतप्रधान काही मिळेल नाही. काही गोळ्या घालून मिळे काही कशाने मिळे. हां ज्ञानोबा तुकोबा आणखी नाव चालतं की नाही. तुमच्या जगत पंतप्रधान मिळेल त्यांचं नाव आहेत का चालू आहे. सगळं समाज घेतात का. आणि ज्ञानोबा तुकोबाराचं नाव कोण घेत नाही. काय आहे ते म्हणतात काय. त्यांना भाकर नव्हती माऊलीला खायला. तुकोबा राहायला कोणी जवळ उभं राहू देत नाही. आणि त्यांचे नाव तुका म्हणे पापींचा संतांच्या जपे काय आहे. काय मग होत आहे त्याचे कर 60 वेळा हरिंदी हृदय मंदिरे त्याची सर्व झाला सफळ व्यापार. हरी आला हाता आणि मग कशी भय चिंता. त्याला भय बी नाही चिंता बी नाही. आणि ही आमच्या परमार्थात ही होत आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला भीती बी आहे आणि भय बी आहे ना. संरक्षण खातं कोणाला भीती नाही त्याला का भीती आहे त्याला. हां आमच्या तुकोबाराला हाय त्याच्यासारखा संरक्षण कोण आहे दुसरा. मागे पुढे उभा राही सांभाळायचं आले आघात नाही वाढे. केवढं संरक्षण त्याचं आहे. तुमचं तरी संरक्षण कुठं एका झोपी पुरतं सुद्धा नाही. आणि मागे पुढे उभं राही सांभाळायचं आले आघात नाही वाढ. हो काहीच साकडे पडू देत नाही. एक तर संकट आहे तुमच्याकडे. आणि तुकोबाराकडे विमान घेऊन आले काय संकट ना. ज्ञानोबा राहिला सगळे देव संत ऋषीमुनी आले समाधी जायला काय त्यानं. आणि तुम्हाला मरायचं संकट आहे की नाही. मग ते आपल्या इच्छेने गेले की नाही. ही परमार्थामध्ये गंमत आहे. मग विशेष का उपाधी का विशेषण पुन्हा इथं आलं. शिकवण्याकरता ही बोलावं लागतं. मग भीती आणि चिंता नाही का. कुणाला भीती चिंता. चला एका शब्दात विचार घ्या. अंतकरण विशेष उपाय ठरलं भीती चिंता. अंतकरण विशेष ठरलं अंतकरण विशेष ठरलं भीती चिंता. अंतकरण उपाय ठरलं मग आता उपाधी का विशेषण. चला निश्चय का प्रसंग गण सुटतंय. चला भाऊ हे आमच्याकडे एक तुम्हाला पटेल झेपेल न झेपेल आमचा तर काही विषय नाही. पण आमच्या घरामध्ये अखंड अक्षय सुख आणि चिरंजीव तुम्ही व्हाल झालं. तुम्हाला चिरंजीव पद मिळणार आहे झालं की तिथं कधीही तुमच्या पाठीमागे काही नाही. चंद्र सूर्य तरी संपत्ती पण तुम्ही संपणार नाही. एवढी ही विद्या याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. सांगा ना संताला संरक्षण खातं नाही का. कारण काय याचे कारण दोन आहे. न सांगता करी सर्व पाप म्हणून काही गरज नाही. न सांगता करी कोण त्रिभुवनाचा मालक न सांगता काय गरज आहे. हां तू खबर आहे गेल पंढरीला आणि बाळून पण कोणी केलं न सांगता करी. हो तुमचं कुठे दवाखान्यात ते बी कसं रामकृष्ण हरी तो विषय नाही माझा. म्हणजे हे असं विषय ते विशेष ठरलं तर विशेषण ठरलं तर फजिती आणि विशेषाचं विशेषण ठरलं तर उपाट ठरलं तर शिस्ती. नाही तर मग सगळं क्लेश. ज्या काळी क्लेश आहे त्या काळीच नाही. आता त्या पाण्यातल्या दगडाला थंडी गार वाटत असतं ना पाणी काहीच नाही. तर इथं आल्या गेल्यावर मी गजबज नव्हे म्हणे. हां आल्या गेल्या गजबज नव्हे म्हणे. धैर्य बदलतच नाही
किती उर्मी अलंकार आला, दगडावरून किती पूर आला पाडण्याचा, किती शेतळ चाललं तर दगड आपलं महिमेत. तसं याचा जो निश्चय सांगतो होय माऊली सांगतो खूप एक चिंतन चिंतन जाऊ येईल पुन्हा सांगायचं. एक वजू आहे ना धैर्याचे. चला किंतु विशेषण मात्र अंतकरण में है. म्हणून विशेषण हे अंतकरण आहे. आणि ते जेव्हा त्या ठिकाणी जर सुख दुःख वाटत असेल तर ते अंतकरण आहे विशेषण. आणि जर सुख दुःख वाटत नसेल, कामक्रोध वाटत नसेल, संकोच नसेल तर ते उपाधी आहे चेतनाची. पण जीव ज्या काळी विशेषण जीव वाटतो त्या काळी ते मूळ स्वरूप होतोय, परंतु न कळण्यामुळे सगळं वाटोळं झालं. स्वरूप न कळल्यामुळे वाटोळं म्हणजे सगळं दुःख भोगतो. वाटोळ्या शब्दाचा त्या व्यवहारामध्ये वेगळा, परमार्थामध्ये वेगळा. वाटोळ्या शब्दाचा अखंड दुःखामध्ये. इस अभिप्राय से दोहे के तृतीय पाद में राग द्वेष बुद्धि के धर्म कहे और जीव के नहीं कहे. अशा रीतीनं दोह्यामध्ये तिसऱ्या चरणात सुख दुःख धर्म हे सगळे धर्म बुद्धीचे संकलित. हा रामकृष्ण बोल कुठे जाते तसं नाही. ते गेली याची शेण न करी, न पोहता ताट न धरी, सुनिश्चय अंतरी मिरू जायचा. वाईट नाही जाणार. ते गेलेच काय नाही, गेलेच शेण मग गेल्याची चिंता नाही. हरवल्याचं मोह नाही. काय म्हणलं आता बघ, गेल्याची शिण न करे, न पोहता ताट न धरे, हार पराबद्दल चिंता नाही, इच्छा नाही, सुनिश्चय अंतरी मिरू जायचा. कसा मेरू? मेरू म्हणजे हिमालय पर्वत. किती पाऊस पडले ती वाहतील, किती धारा पडल्या त्याच्यात खड्डे पडतील. तसे या पुरुषाच्या ठिकाणी आल्या गेल्या बरोबर गजबज नव्हे म्हणे गेली याचे शेण न करेल, न पोता कारण धरी, सुनिश्चय अंतरी मिरू जायचा. असं ज्याला अंतकरण उपाधी ठरली त्याची मजा आहे. चला पुढे. इस रीति से अंतकरण विशिष्ट की ब्रह्म से एकता नहीं भी बने, परंतु अंतकरण उपहित जो साक्षी ताकि ब्रह्म से एकता बने है. अंतकरण विशिष्ट चैतन्याची जरी एकता नसेल तर त्याचं उप चैतन्य साक्षी त्याच्यामध्ये ब्रह्मची एकता आहे. और पूर्वजों कहा साक्षी नाना है और ब्रह्म एक है, याते नाना साक्षी की एक ब्रह्म से एकता बने नहीं. और जो व्यापक एक ब्रह्म से साक्षी का अभेद अंगीकार करोगे तो साक्षी भी सर्व शरीर में व्यापक एक ही होवेगा. ते आता अनुवाद आहे त्याचा. आता हे विषय बदललाय थोडा. आता या विषयाचे चिंतन उद्या ऐकावं वाटतं, कारण हा विषय बदललाय. आता तुम्हाला विशेषण उपाधी याचं स्वरूप सांगितले. आता साक्षी बद्दल बोललाय. साक्षी एक आहे का नाना आहेत. आता हा विषय सूक्ष्म याच्यापेक्षा बदललाय. तर ठेवावा असं वाटतं, म्हणजे लक्षात राहील. कुंडली बदलला का नाही? तोच विषय पण थोडं बदलला. कारण साक्षी एक आहे का नाना आहे त्याच्यावर माग शंका येते ना. एक म्हणलं तर सगळं सुख दुःख कळायला पाहिजे. साक्षी नाना म्हणलं तर तिथे काय आठवण केली त्याने. असं हे चिंता म्हणून मला तुम्हाला राहता मोकळं बोलत राहण्याचं काम होईल. करत असतं नाही. ज्ञान एकच आहे. अज्ञान जर प्रमाण आत्मानंद सर्वांसाठी पूर्ण एक नंतर सगळ्या ठिकाणी आत्मचित्त एक, पण ते कसं नव्हतं.